आज औसा या मतदारसंघामधील संजय पाटीलजी, पवन साठेजी, दिनेश पाटील, शाहूराज जाधवजी, नारायण भोसलेजी, बजरंग मानेजी, गैनाथ सोमवंशीजी, राहुल भोसलेजी, दीपक पाटीलजी, अनंता पाटीलजी, पंढरी भोसलेजी, नेताजी जगताप, मनोज गिरी, काकासाहेब थोरमोठे, नामदेव पाटील, नीलकंठ पाटील, सुभाष सरवदे, शेषराव महानवर, राम भोसले, त्याचबरोबर शरद लंगर, राहुल माने, जगन्नाथ कोल्हे, गणेश मुस्के, सोमनाथ सोमवंशी, सोपान चेवले, संपते सतीश, गणेश बोबिले, नागेश रामकर, महेश सोमवंशी, दीपक यादव, रोहन गोरे, शुभम बेवळे, सुधीर भुईबार, दिलीप उजवळे, शरद भोसले, भरत सूर्यवंशी, शिवाजी बांजुगळे, गुंडेराव माने, शिवाजी बाजुगळे, व्यंकट सातपुते, विश्वनाथ गुंडीबा. फार मोठी लिस्ट आहे, परंतु तरी मोजक्याच मंडळींची मी आता नावं घेतली. शिवसेना उभाटा गटातून आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मधून आणि विविध अशा कार्यकारी वेगवेगळ्या संस्था की ज्यांचे संचालक म्हणून या सर्वांनी आणि विविध गावांतील सरपंच म्हणून असणारी, यांच्यावरती सगळ्यांवरती असणारी जबाबदारी असणारे हे जबाबदार अशा पदाधिकाऱ्यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. खरं तर मी या सर्वांना फक्त आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, मी आपणा सर्वांना विश्वासाने सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून आपण सर्वजण राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आणि आपण आणि आपल्यावरती अवलंबून असणारे त्या भागातील असणारे सर्व मतदार असतील, त्या भागातील असणारे नागरिक असतील, या सर्वांना विकासाच्या झोतामध्ये आणण्याचा आपण सामूहिकदृष्ट्या आपण सर्वांनी प्रयत्न करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. बोलो भारत माता की. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. प्रवेश मोठ्या संख्येने होत आहेत, मात्र अंबरनाथ मधील आपल्या एका भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावर काल रात्री गोळीबार झालेला आहे. 4 ठार करण्यात आलेले आहेत. दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? तुम्ही विकासाने सातत्याने मतदाराचं आवाहन करताय. मात्र हे आपणा सर्वांना माहीत आहे की अंबरनाथ हा परिसर जो आहे, या परिसरामध्ये जंगलराज ज्याला म्हणतात, हे वर्षानुवर्ष निवडणुकीच्या काळामध्ये हे प्रकार हे चालूच असतात आणि कोण करतं, कशासाठी करतं याचा तपास हा पोलीस यंत्रणेने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की या सगळ्या विषयामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दडपशाही किंवा गुंडगिरी या सगळ्या गोष्टीला कुठेही थारा नाही आहे. आणि असे जे प्रकार दहशत माजवण्यासाठी जे केले जात आहेत, याला तर अंबरनाथची जनता ही कधीही थारा देणार नाही. आणि या दडपशाहीच्या विरोधात वर्षानुवर्ष जी चालू आहे त्याच्या विरोधात जाऊन अंबरनाथची जनता ही मतदान करेल आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी पारदर्शक कारभार व्हावा या दृष्टिकोनातून रिंगणामध्ये उतरली आहे आणि नक्की भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी यश मिळेल. वसई विरारमध्ये सुद्धा असाच प्रकार दिसतोय. बहुजन विकास आघाडी आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न वसई विरारमध्ये केला जातो. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की वसई विरार नालासोपारा हा संपूर्ण भाग आहे. या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये
विकासात्मक कामाला गती देण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे. तिथे असणारा पाण्याचा प्रश्न असेल, पूर्वी त्या ठिकाणी टँकर माफियांचं असणारं जे जाळं होतं हे कोणत्या पक्षाचं होतं याची आपणा सर्वांना कल्पना आहे. परंतु देवेंद्रजींच्या नेतृत्वात MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम हे सुद्धा देवेंद्रजींच्या माध्यमातून, भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून होत आहे. तिथल्या जनतेला हे सर्व माहीत आहे. त्या ठिकाणचं असणारं रस्त्याचं जाळं, हा पालघर जिल्हा जो आहे, हा पालघर जिल्हा तसा मुंबईच्या अत्यंत जवळ असणारा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये पालघरमधील असणारा प्रत्येक तो नोकर वर्ग, त्याला वाहतुकीच्या व्यवस्था या नव्याने तयार होणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून रेल्वेवरतीच डिपेंडंट न राहता तिला त्याचा असणारा पूर्वीचे जे मार्ग आहेत त्याला मेट्रो रिंग, त्याला तो भाग जोडणं आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये नागरीकरणाबरोबर त्या ठिकाणी औद्योगिकी वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्याला JNPTचा असणारा कॉरिडॉर असेल किंवा मुंबईचा असणारा कोस्टल रोड जो आहे की जो मीरा भाईंदरपर्यंत पोहोचलाय, तो वसईपर्यंत किंवा त्या पूर्ण भागापर्यंत जोडणं, ह्या सगळ्या विकासात्मक कामाला खरं तर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरुवात झाली. आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना त्या भागातील असणाऱ्या सर्व नागरिकांना आहे. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य या सगळ्याच गोष्टीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असणारं सर्वात भरीव काम हे पालघर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्हा आणि हा पालघर जिल्हा त्याच्या जवळ असणारं वाढवण बंदर असेल, त्या ठिकाणी 10 लाखपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी या वाढवण बंदरामुळे होणार आहेत. एअरपोर्ट त्या ठिकाणी होणार आहे. या सगळ्या सोयी सुविधा भारतीय जनता पार्टी, NDAतलं केंद्रातलं सरकार आणि आदरणीय देवेंद्रजींचं महायुतीतलं असणारं महाराष्ट्रातलं सरकार करत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन, वाळू म्हणतात त्याला, वाळू सरकायला लागली आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहे. म्हणूनच उद्या काँग्रेसचे 2 आमदार भाजपमध्ये